कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, मला तर ना कधी कधी कळतच नाही की त्या नीलाने नेमकी एजंटवरती काय जादू केली। मला तर वाटतं ना तिने मुद्दाम मुद्दाम आपल्या जखमेवर खीर चोळलीये। सरू, खीर बरोबर बोलते ना वहिनी। इतकी चिडचिड करण्यासारखं काहीच झालेलं नाहीये। करू दे, तिला खीर करू दे, जितकं सेलिब्रेट करायचंय तितकं सेलिब्रेट करू दे। तिचा एक पराभव मी आधीच निश्चित करून आली आहे। रेवतीचा फोन? अगं रेवती, मी तुलाच फोन करणार होतो आज ना। आपण थांब यश, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय। हा बोल ना रेवती, तुझा आवाज असा काय येतोय? यश, मला असं वाटतंय की आपण आपलं हे नातं इथेच थांबूया। काय? अगं असं का म्हणतेस तू? मग काय म्हणू यश, मी डिझर्वच करत नाही ना तुझं प्रेम। हे बघ रेवू, असं काहीही नाहीये। असंच आहे यश, का आलास यश माझ्या आयुष्यात? मी खुश होते, अरे छोटी का होईना पण माझी स्वप्न होती, पण तू आलास आणि सगळंच बदललं। हे बघ यश, मला ना नाही आवडत सारखं सारखं कोणीतरी माझ्या आई बाबांना जागा दाखवलेली। मला नाही आवडत सतत सतत कोणीतरी माझ्या ताईला असं घालून पाडून बोललेलं, मला अजिबात नाही आवडत। आत्ता कुठे ती तुमच्या घरातून उडायला लागलीये, आत्ता कुठे तिचं आणि एजंटचं आयुष्य मार्गी लागतंय। आता त्याच्यात पुन्हा मला माझ्यामुळे अडथळा नकोय। तुझा काहीतरी गैरसमज होतोय आणि ना मला नाही यश, माझा कसलाही गैरसमज झालेला नाही, उलट माझे आत्ता डोळे उघडलेत। मला आता खात्री पटलीये की आपल्या नात्याला काहीही भविष्य असू शकत नाही। तू विसर मला प्लीज। वाह एजे, तुमच्या हातात खरंच जादू आहे। म्हणजे ते म्हणतात ना, तुमच्यावर साक्षात अन्नपूर्णेचा हात आहे। खीर तू बनवलीस लीला? पण तुम्ही शिकवलत म्हणून बनवली, हे तर मी आणि इतकी छान खीर अशक्य। लीला, तू प्रयत्न केला, तुला सगळं जमेल। अँड स्टॉप अंडर एस्टिमेटिंग युअरसेल्फ। त्याचं काय ना, लहानपणापासून मी इतके गोंधळ घातलेत की मला आता लहान आहेस का? विसर सगळं। पण एजे, खरं सांगू का, असं लहान होऊन जगण्यात एक वेगळीच मजा असते। म्हणजे कसलंच टेन्शन नाही, स्वच्छ मनाने जगायचं, काही किंतु परंतु नाही, मज्जा करायची। एजे, आपण एक गेम खेळूया? नो वे। काय एजे, तुम्ही कधी नॉर्मल माणसांसारखं वागूच शकत नाही का? खेळ खेळणं म्हणजे नॉर्मल असतं का? एजे प्लीज। नो लीला, मला कुठला खेळ खेळायचा नाहीये। एजे जे जे बघा, काय असतं ना एजे, आपण जेव्हा लहान होऊन असे गेम खेळतो ना, तेव्हा आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो। माझ्यासाठी खेळा ना प्लीज। नो वे लीला, आय एम नॉट इंटरेस्टेड। एजे जे थांब थांब थांब, आपण सेलिब्रेट करतोय ना आज, मग खेळूया ना एक गेम। ओके फाइन, बट नो बालिश गेम्स, ओके? नाही नाही, बालिश नाहीच, इनफॅक्ट मोठ्या माणसांचाच गेम आहे, एकदम सोपा आहे। मी सांगते, मी कुठलाही एक रॅन्डम शब्द बोलणार आणि मग तो ऐकल्यावर तुमच्या मनात पहिली जी गोष्ट येते ती पटकन बोलायची। हाच असलाच बालिश गेम मला खेळायला आवडत नाही। तर इथे हे बघा, तुम्हाला ना कधीच मज्जा करायची नसते, प्लीज ना। नो प्लीज नो प्लीज। नो येस नो येस। लीला, एजे, म्हणजे प्लीज खेळा ना। मला माहितीये तुम्हाला का खेळायचं नाही, कारण मग तुमच्या मनातलं मला कळेल ना, म्हणून। असं काही नाही। असंच आहे। फाइन, खेळूया, चल। चला चला बस।
ओके पहिला शब्द पॅशन, कुकिंग, बेस्ट फ्रेंड, टायगर, बिझनेस, सक्सेस, आदर, मदर, प्रेम, एजे काय झालं सांगा. खूप उशीर झाला, झोप आता. एजे मला वाटलं मी प्रेम म्हटल्यावर तुम्ही अंतराताईंचं नाव घ्याल. सॉरी. हे असं कसं झालं? मी अंतराचं नाव का नाही घेतलं? रेवतीचे मिस कॉल्स. लीला, लीला, लीला. गरमागरम कॉफी तयार आहे सर. तू का आणली कॉफी? लीला कुठे? हे असं असतं, लग्नानंतर एकदा बायकोच्या हातच्या कॉफीची सवय झाली ना की दुसऱ्या कोणी कॉफी आणली तर ती नकोशी असते. लीला कुठे आहे? मला नाही माहिती सर. म्हणजे मी जेव्हा इथे आलो ना तेव्हा लीला वहिनी घाईघाईत बाहेर गेल्या. काय काय? हा. हाय जे. लीला कुठे तू? अहो मी रस्त्यात आहे, माझ्या घरी चालले. का रेवतीचे मिस कॉल आले होते. इज एव्हरीथिंग ओके? तिचा मलाही कॉल आला होता, पण काही नाही म्हणाली. बेकरीबद्दल जनरलच काहीतरी बोलायचंय, बाकी काही नाही. आर यू शुअर? काही प्रॉब्लेम नाही ना? हो, दुसरं काही कारण नाही आहे, आणि काही असलंच तर मी कॉल करीन तुम्हाला. ओके. एजे तुम्हाला कसं सांगू हे कळतच नव्हतं. रेवचा आवाज जरा फोनवर अस्वस्थच वाटत होता. असं वाटलं तिला माझ्याशी काहीतरी बोलायचंय, पण कसं बोलू हे कळत नाही. म्हणूनच अशी घाईने निघाली मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.